हॅलो. हॅलो. हा, श्री हॅलो. स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ ताई, कशा हा, आहात? मस्त. बोला ताई. मी 2 वेळा फोन केलेला, पण म्हटलं उचलला नव्हता. म्हटलं तुम्ही कुठे म्हणजे याच्यामध्ये हा, बिझी असाल. हल्ली म्हणजे अजून सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे हां, मग हां, हां. येणं जाणं चालूच असतं का. हां, हां. ते अनुभव शेअर करायचा होता ना, म्हणून हा, फोन करू ताई. केला. कुठून बोलताय? मी विरारवरून बोलते, नाव नाही सांगत. मी लास्ट बरं. टाईम 2 अनुभव 2 अनुभव मी माझे 2-3 अनुभव आहे, शेअर केलेले माझ्याकडे होते. नाव आहे ताई. हां, हां, हां. हम्म. मी सांगू आता? हा, सांगा ना. हां, हां. मी हा. तुम्हाला बोलली ना, मी नंतर माझा एक मोठा अनुभव मी तुम्हाला शेअर करेन मग हो नंतर. हो हो हो, तोच अनुभव बोलल्या मला ताई. शेअर करायचा आहे. तर मी हा. म्हणजे स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामींनी भरपूर असं हे केलं. स्वामींच्या कृपेने हा. स्वामींचंच घर म्हणजे आता माझं काय मी बोलू नाही शकत. हा. पण झालं जिथे मला पाहिजे होतं, ज्या जागेत पाहिजे होतं ना, ते झालं. आह, क्या तर बात आहे, काय सुंदर. म्हणजे तुम्हाला मी अनुभव शेअर काय केला पाहिजे आणि अजून त्याच्यानंतर सांगा. आमचे प्रयत्न चालू झाले जे की नाही नाही माझे मिस्टर म्हणजे की आम्हाला जिथे पाहिजे होतं तिथे थोडं बजेटने आमचं होत होतं आणि थोडंसं मध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आले पण हा पण स्वामींची साथ होती, स्वामींचा आशीर्वाद आणि आम्ही झालं सक्सेस त्याच्यामध्ये. हा आणि हा. म्हणजे आता मला बोलताना पण एवढं म्हणजे असं हे होतंय ना की खूप म्हणजे असं की स्वप्नातलं घर बोलतात ना तसं झालं म्हणजे अय्या, की आम्ही म्हणजे आम्ही हीच बाजूच्या कृपा बिल्डिंग राहू मध्ये देत हो स्वामींची हो हो तुमच्यावर. आणि मी ते 11 गुरुवार चालू केलेले होते. हा आणि नंतर मग मध्ये म्हणजे रूमचं पण असं झालेलं की आम्ही मध्ये दुसरं माणूस होते पार्टी म्हणजे दुसरे होते ते. हा आणि हा त्या रूम मालकाने काय केलं होतं की हा त्याच्यामध्ये पण स्वामीने मला मग किती म्हणजे हे साक्षात्कार दिला असं. हा हा. त्यांनी रूम मालकाने दुसऱ्याकडनं टोकन घेतलं होतं आणि अच्छा. आमची लोनची प्रोसिजर वगैरे सगळी चालू झाली होती. हा आणि हा नंतर मग त्या मिस्टरांनी त्यांना समजलं की ते बोलतात की आम्ही दुसऱ्याकडनं टोकन घेतोय, समजा त्यांचं जर नाही झालं लोन पासिंग तर करा. तर हा. म्हटलं आता असं. तर माझा मुलगा बोलतो मम्मी काय आपण आता आणि म्हणजे आपण किती उत्साहामध्ये होतो की आपलं घर होणार आहे असं. आणि आता हे म्हटलं नाही आपले स्वामी आहेत ना पाठीशी तर बघ काहीतरी चमत्कार होणारच आहे असं. हा 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 आणि नंतर त्या दिवशी आम्ही हा संध्याकाळी मठामध्ये गेलो तिथे. हा. स्वामींना नारळ आणि साखर म्हणजे खडी साखर ठेवली आणि म्हटलं बघा स्वामी तुम्ही आता इथपर्यंत आलात आता पाठी फिरायला देऊ नका आम्ही. हो आम्ही हो. कुठेतरी उत्साहामध्ये होतो असं की बाबा घर करायचंय असं. हम्म. आणि 2 दिवसांनी समजलं की त्या माणसाचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांचं हा. नाही म्हणून झालं. अरे आणि बापरे. म्हणजे त्यांचं जे घर हा हा. घ्यायचं होतं ना म्हणजे त्यांनी जे आलं टोकन आलं. घेतलेलं हा बघा. हा हा, हां, बरोबर. हां. त्यांचं नाही झालं असं. मग ते अच्छा. बोलले की त्यांचं नाही झालं तर तुम्ही आता हे करतायत ना मग तुमचं प्रोसिजर चालू ठेवा म्हणजे मग ते लोन आ. पासिंगमध्ये असं म्हणजे समजलं तुम्हाला? आलं आलं हां, लक्षात. असं. हां, हां. म्हणजे स्वामींनी तिथे तो चमत्कार दाखवला असं. दाखवला खरंय. हां, हां. आणि नंतर मग लोन पासिंग होताना पण थोडंसं हे झालं, पण ते झालं सगळं. हा. सक्सेस झालं आणि आता आम्ही त्या घरामध्ये राहायला पण आलो आता तिथे. अरे वा. आणि राहायला पण आलो आम्ही तिथे. वा आणि वा त्याच्यामध्ये वा. पण थोडंसं काय झालं आम्हाला हा. आता म्हटलं स्वामी की स्वामी बघा आता पूजा करायची आहे म्हणजे आपलं गणेश काय बोलतात आपण घर प्रवेशाचं हो करायचं हो, म्हणून तर म्हटलं गृहप्रवेश. हा. तर म्हटलं पूजा करायची आहे तर थोडंसं त्यांचं जे रूम मालक होतं त्यांना ना चेक नाही जात होते ते काहीतरी प्रॉब्लेम दाखवता. तर हा म्हटलं हा. तर चेक नाही गेल्याशिवाय ते लोक चावी पण नाही देणार आम्हाला आता आतमध्ये. बरोबर. तर हा. त्याच्यामध्ये पण मी म्हटलं तर काय करणार स्वामी आता आम्ही जिथे भाड्याने राहतो तो पण आम्हाला रूम आता हे करायचा आहे. तर आता तिथे जर जास्त दिवस राहिलो तर तिथे परत आमचं भाडं वाढणार तिथे. हो हो. आणि मग करणार काय आम्ही आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. हा हा. आणि ती चावी आम्ही मग ते काय बोलले तुम्ही फक्त कलर मारून चावी आमची परत द्या तुमचं जेव्हा तुमचे आमचं हे काय बोलतात ते आमचे चेक आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला चावी देतो असे रूम मालक म्हणजे जे रूम मालक आहेत ना ते बोलले हा आम्हाला. हा, म्हणजे व्यवहार पूर्ण कम्प्लीट झाला. हा व्यवहार पूर्ण कम्प्लीट झाला बरोबर. हा हा. तर म्हटलं आता 2 दिवस रूम तिकडचं पण आम्ही म्हटलं रूम खाली करायचं तर करणार काय म्हणून. हा. नंतर बोलतात ना चावी गेलेली ती गुरुवारी आम्हाला परत भेटली. त्यांनी बोलले की ठीक आहे आता तुमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्ही तुम्हाला अडवून नाही ठेवत आहे. हा. तुम्ही घरामध्ये प्रवेश करू शकता म्हणजे तुम्ही जाऊ शकता घरामध्ये अरे वा, राहायला म्हणजे असं. गृहप्रवेश करा तुम्ही, तुमचं काय हां. करायचे प्रोसिजर करा असं. करा. हां. म्हणजे चेक द्या एवढी आम्हाला. त्यांना बुद्धी दिली बघा स्वामींनी. दिली. बघा आणि मग मी गुरुवारीच येऊन इथे हम्म. स्वामींना म्हटलं तर पूजा म्हटलं 2 दिवसात मी करेन नंतर. पण हा. गुरुवारी तरी आम्हाला घरात येऊन कारण मग सामान शिफ्टिंग करायचंय मग म्हटलं मग गुरुवारीच मी येऊन
स्वामींना तिथे स्वामींची स्थापना केली, गणपती बाप्पाची स्थापना केली आणि हा. म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवून मी म्हटलं तर घरात सामान म्हणजे ठेवू शकते, कारण मी पण आता अडली म्हणजे आमची अडली बाजू झाली असं. बरोबर तर आता बरोबर. लगेच हा, पण आम्ही पूजा अडकलं आम्ही घालायचं आता. हा. हा अडकलं झालं, कारण तिथे तो रूम आम्हाला खाली करायचा आहे. त्याच्यामुळे हा. आता करणार काय नाही. आता म्हटलं त्यांनी आता शादी दिली पण म्हटलं तर लगेच 2 दिवसात आम्ही पूजा पण अरेंज नाही करू शकत की कसं काय करणार वगैरे असं. बरोबर बरोबर. हा. मग म्हटलं पण गुरुवारीच्याच दिवशी मला चावी हातात भेटली आम्हाला असं. हो. हो 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 गुरुवारच्याच दिवशी. आणि काय गुरुवारच्याच पाहिजे. दिवशी आम्ही हो बघा आणि त्याच्या आदल्या दिवशी चावी भेटली होती. त्यांनी कलर वगैरे मिस्टरांनी मारून घेतला आणि गुरुवारी आम्ही इथे येऊन मी माझा मुलगा आणि मिस्टरांनी आम्ही येऊन संध्याकाळी इथे पूजा केली. स्वामीला तिथे बसून वगैरे आम्ही पूजा केली. म्हटलं तर स्वामी माझी पडती बाजू आहे, तुम्ही पण सांभाळून घ्या म्हटलं होतं. हा हा. मी जेव्हा हे वास्तुशांती करणार तेव्हा तर करायचीच आहे मला, पण आता मला माझी अडली बाजू आहे त्याच्यामुळे मला आता घरात येऊन दे हा असं. बरोबर. तुमच्या घरात येऊन दे म्हटलं असं. आई ग, असं किती सुंदर. आणि ते सांगते ना आम्ही तिथे वर्षच झालं आम्ही तिथे राहायला आलेलो आणि हा. ते घर बघून एक म्हणजे मनामध्ये झालं पण असं घर असावं स्वामी हा. तुम्ही फक्त एक पाठी राहा आणि म्हणजे मार्ग दाखवा की कसं मार्ग कसं दाखवा. हा. दाखवा बस. बरोबर आणि बरोबर. मग ते 11 गुरुवार माझे चालूच होते आणि त्याच्यामध्ये मी गुरुचरित्र पारायण पण केलेलं होतं तेव्हा. हो हो. हा गुरुचरित्र पारायण केलं की बाबा अशी वास्तू माझी होऊन दे असं. मग नंतर मग ते झालं आणि वर्ष पूर्ण व्हायच्या म्हणजे वर्षच झालं पूर्ण आम्ही तिथे राहून त्या घरामध्ये. हा. आणि लगेच आम्ही इकडे हे झालं इकडे असं या घराचं म्हणजे अरे वा. तिकडच्याच तिकडच्या सोसायटीमध्ये असं. बघा किती ती सुंदर. गेली कधी हो मी म्हटलं ताईंना कधी सांगते की तुम्हाला मी पहिला अनुभव सांगितला आणि लगेच मला दुसरा अनुभव लगेच एवढा मोठा अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यासाठी खूप अहो मोठा अनुभव साधी आहे गोष्ट हा. नाहीये. नाही एक नाही नाही स्वतःच खरंच. वास्तू होणं हो ना. फार मोठी गोष्ट आहे ना ताई. आणि मी बोलते ना की म्हणजे खूप अडथळे एवढे आले ना की लोन पासिंग मध्ये खूप अडथळे आले. त्याच्यामध्ये मग त्यांनी दुसऱ्यांना टोकन दिलं. आम्ही आधी बोललो नव्हतं दुसऱ्यांना टोकन दिलं. त्याच्यामध्ये पण स्वामींनी बघा ते मध्ये त्यांचं कॅन्सल झाल्याने जे आम्हाला म्हणजे आमच्या नशिबात ठेवलं ते आम्हालाच दिलं त्यांनी. बरोबर बरोबर. ते शेवटी कसं आहे ना आपल्या नशिबात तर स्वामी देणार. हो नाही हो असं नाही. हो. पण कसं आहे त्यांना तुम्ही ते इतकं सुंदर बोललात ना की स्वामी मला मार्ग दाखवा. म्हणजे दाखवा, बरोबर. महाभारतात पण कसं ताई कृष्ण मार्ग दाखवत होते. मार्गदर्शक हो, हो, होते. हो. सारथ्य बरोबर. करत होते. शेवटी बरोबर. ज्याचं त्यानेच करायचं होतं. पण हां. पांडव जिंकले की नाही? हो, म्हणजे हो, हो. आपले फक्त कर्म चांगले ठेवायचे कर्म आणि चांगले पाहिजे. बरोबर. हां. आणि स्वामींना बरोबर. म्हणायचं मला मार्ग दाखवा. माझ्या सोबत राहा. म्हणजे तेच आपण मी कुठे म्हटलं चुकत नाही. स्वामींना तेच सांगितलं म्हटलं आपण म्हणजे आपल्याला हे कधी इच्छा म्हणजे की बाबा दुसऱ्याचं आपण हिसकावून खाणं हे वगैरे कधी आपण म्हणजे आतापर्यंत कधी केलेलं नाहीये. आणि वाईट मार्गावर तर चालणं म्हणजे जर आम्ही जात असेल वाईट मार्गावर पण तिथे आम्हाला स्टॉप करा की आपलं मन हो, कधीतरी हो. विचलित होतं बघा कधी. तर बरोबर. स्वामींना चांगला मार्ग आहे कोणतो तुम्हीच दाखवणार पुढे जाईपर्यंत. अगदी, म्हणूनच अगदी. आपण चांगल्या मार्गात चालतो म्हणून आपले स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात कुठे पण बघा. खरं म्हणजे मी बोलतो ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण स्वामी उभे राहतात लगेच. अगदी. हो. हो हो खरंच सांगते की मी खरं. आतापर्यंत या म्हणजे मी तुम्हाला आधी पण जे माझे अनुभव सांगितलेत ना पण ते स्वामी म्हणजे उभेच राहिले कधी पण असं काही हो, पण हो. गोष्ट असू नये पैशांची राहतात, असू नये काही राहतात, पण. राहतात. आपले निर्णय सुद्धा घ्यायच्या वेळेला स्वामी बरोबर हो आपल्याला हो बरोबर बरोबर मार्ग देतात. देतात बरोबर. खूप मी छान तेच ताई. म्हटलं मी जेव्हा झालं ना हां. तेव्हापासून मी तुम्हाला 2 वेळा मी कॉल केलेला होता. तर म्हटलं हा ताई कुठेतरी म्हणजे याच्यामध्ये असतील. आणि नंतर मी म्हणून मी आज दुपारी पण कॉल केलेला आज त्याच्यामध्ये. दुपारी पण तर फुल म्हटलं बिझी, काल पण फुल हां बिझी. हां आता हां हां सध्या काय तो अधिक मास पण आहे. हो सुट्ट्या हो पण हो अधिक मास. आहेत. हां. हां. आणि सगळं असं खोटं असतं की रिटायर झाल्यावर फ्री होतं. हो हो बिलकुल नाही. हो. अजून माणूस अडकत जातं. सगळ्यांना वाटतं, "अरे तू आता रिटायर आहे. मग हो तू आता हो हो. आमच्याकडे ये." एकाचं म्हणणं असतं, "आता मी तुमच्याकडे येतो." खोटं हे रिटायर झाल्यावर फ्री होतं माणूस. हो जास्त हो हो. अडकतं. हं. आणि तुमचे वडील आणि हे कसे सासरे बरे आहेत का तुमचे म्हणून? तिथे सासरे तुमचे म्हटले ना हां. ताई, हां, हां. माझ्या सासऱ्यांकडनं खूप घेण्यासारखं आहे ताई. हां, हां, त्यांचं हां. कसं आहे, ते आता जेवणात आपण विचारायला गेलं ना, की "अण्णा काय करू आता जेवायला? भाजी काय करू हां, हां, हां. तुम्हाला?" ते हां, हां, हां. म्हणतात, मला माती सोडून तू काही दे ताटात."
म्हणजे माझी बरोबर, जीभ बरोबर. माझी जीभ मी बाजूलाच ठेवलेली असते. तू हां. माती सोडून काही दे आणि फिकट बनव बस. बस. एवढंच त्यांचं पथ्य आहे आयुष्यातलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या व्यक्तीने दात पडल्यानंतर उलट जो कुठला हलत असेल तो त्यांनी हलवून काढून टाकला असेल. पण हां, हां. कधीही त्यांनी म्हटलं नाही, की मला कवळी बसवायची की मला दात बसवायचे कधीच नाही. आणि हां. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात बघा किती सुंदर त्यांच्या हिरड्या एवढ्या पक्क्या झाल्यात ना ताई, ते असं सुकी भाजी भाकरी पण खाऊ शकतात. हां, हां, नंतर हां. हां, चुरून पण खातातच. हं, आणि हं, हं. त्याच्या आणि शेतकरी माणूस त्यामुळे हो. दिवसभर कष्ट करायचे, रात्री कष्ट सुखाने करण्याचं बरोबर. झोपायचं. हां. आणि त्याच्या विरुद्ध माझे वडील क्वालिफाईड माणूस, नोकरीवाला माणूस. त्यामुळे आयुष्यभर दगदग केली घड्याळाच्या काट्याप्रमाणे. हं, हं, हं. आणि नोकरी करणाऱ्यांना कायम टेन्शन असतं. ते काही सोपं बरोबर. नसतं सोपं नोकरीवाल्यांचं. नाही, नाही, नाही. बरोबर हां. नोकरीवाल्यांना. आणि नोकरी असल्यामुळे फॅमिली वगैरे सगळं असल्यामुळे पैसा होता. हो, त्यामुळे हो. त्यांनी दात पडायला लागल्यानंतर मग त्यांच्या मुलाने त्यांना फिक्स दात बसवून दिले. म्हणजे एकदम टोकाचे आहेत माझे सासरे आणि वडील. हं, मग ते हं, दात हं. बसवून दिल्यामुळे वडिलांना नंतर पण चवीने खाता आलं. आणि हं, आधीच हं, ते हं. चवीने खाणारे. पण नंतर काय झालं, ज्या दातांच्या भरोश्यावर हे फिक्स दात बसवले होते, ते पण हां, हां. हालायला लागले आणि मग हे पण निघायला लागले. मग हे काढले, मग आता राहिलेत काय 4-5 काय असतील दात. आणि मग हां, ते हां. आता डुगू-डुगू हालतायत. पण चालतंय. यांना बरोबर. चवीनेच खायचंय. आणि मग ते काही खाता येत नाही. आणि हां. त्यामुळे त्यांचं असं बेचैन होऊन जातं. आहे दोघांचं वय सेम. पण हां. एक शेतकरी म्हणजे ज्यांना शिक्षणाचा काही बरं शिक्षण शिक्षण माहिती नाही आणि एकदम हायली क्वालिफाईड की एक ज्या बरोबर आहे. हां, म्हणजे ह्या 2 लोकांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखं आहे. बरोबर, बरोबर. दोघांकडनं शिकण्यासारखं आहे. मग आम्ही वडिलांना बरोबर. नेऊन म्हणतो, "पप्पा आता ना चव बाजूला ठेवा. पोटाचा हां, विचार हां. करा. त्याच्यावर अन्याय नका करू." बरोबर. कारण आता तुमची पचनशक्ती डाऊन झाली. आणि माझे सासरे कसे आहेत, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असं की अरे निसर्ग म्हणतोय ना आता हा दात गळणार, गळू देत, हो. गळू देत. उगाचच कृत्रिम काही करू नको. हां, आपोआप हां, हिरड्या हां. भक्कम होतील तुझ्या. किती शिकण्यासारखं आहे दोघांकडनं. हो. बरोबर, बरोबर. हां. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडनं शिकण्यासारखं असतं. फक्त आपल्याला निरीक्षण शक्ती पाहिजे, स्वामींवर पाहिजे. विश्वास बरोबर. पाहिजे. पाहिजे. हं. बरोबर. हं. सगळ्यात स्वामींवर सगळ्यात विश्वास छान. मग तेच मी म्हटलं तेच म्हणजे जे झालं ना ते माझा मुलगा थोडा अपसेट झाला. म्हटलं मम्मी आता आपण हे करू तर म्हटलं काय नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेत ना, हां. तर काही टेन्शन घेऊ नकोस. स्वामी बघ हां. आता इथपर्यंत आपल्याला मार्ग काढत काढत आपण इथपर्यंत आलो. आणि हां. म्हटलं हे आता जिथे आपल्याला म्हणजे जो एरिया जिथे पाहिजे होतं तिथे झालं म्हणजे काय एकदम मी म्हणजे पाहिजे? शॉकच झाले. म्हणजे मला तो असं बोलतो ना आनंदाचा धक्का की म्हणजे बोलतो ना आपण की मी पाय हां. टाकला आणि जे मी मागितलं स्वामींकडे स्वामींनी मला हो. लगेच बोलतो ना असं झाडावरचं बोलतो ना एखादं फळ कसं काढून द्यायचं हां, मला तसं तेच दिल्यासारखं पाहिजे झालं तसंच असं. दिलं. हो, हां. हो. बरोबर, बरोबर. जो हां. मी एरिया म्हणजे त्याच्या अगोदर पण मी घरं बघितली अशी. हं. पण तिथे नाही झालं. पण नंतर मी माझ्या मनात नव्हतं तिकडे जायचं होतं. माझ्या हं. मिस्टरांना की नाही तिकडे थोडं चांगलं आहे म्हणून असं मिस्टर. पण माझं मग इकडे की मला इकडेच पाहिजे, मला इकडेच पाहिजे असं. आणि नंतर मग मिस्टरांना पण नंतर मग त्यांनी पण जिद्द पकडली की हां. नाही करायचं तर इथे. नंतर मग ते झालं आमचं प्रोसिजर हं. वगैरे पण म्हणजे भरपूर लेट झाली वगैरे. हां. पैशाचा थोडासा प्रॉब्लेम झाला. हां, हां, हां. तिथे एका म्हणजे एका लेडीजनी पण माझे पैसे होते त्यांनी मला फसवलं असं. मग तर तिथे मिळाले का म्हणजे ते? नाही मिळाले ना ताई. म्हणून थोडं मग स्वामींना नाही, पण बोलले की म्हटलं करायची प्रार्थना करा. स्वामींना मी आपले तेच असतील ते सांगते. आपल्याला मिळतील, नाहीतर तुमचं हो, काही मी गेल्या म्हटलं जन्मीचं माझ्या देणं कष्टाचेच असेल. आहेत म्हटलं पैसे. हां. असतं आपलं आपण गेल्या जन्मीचं पण काही देणं असतं. देणं ते असेल जर तर हो, असेल तर हो. ते तिथे जातील तेवढे तुमचे प्रारब्धाचे भोग कमी झाले म्हणायचे. हो, तिथं बरोबर, बरोबर. हं? मी आता म्हटलं स्वामींवरच सोडलंय. म्हटलं तुम्हीच अगदी, काहीतरी बघा अगदी, आता. हां. अगदी. जे मला बरोबर. पाहिजे होतं पैशाची अडचण होती, पण तुम्ही जे मला पाहिजे होतं ते दिलंत म्हणजे. हां. की मला हां, म्हणजे मग त्यातनं त्याच्यासाठी पण माझं मार्ग कसं दाखवतील ताई मार्ग स्वामी. दाखवला. हो, बरोबर. हं? मी हां, हां. शेअर करते ताई. ठीक आहे, ठीक आहे. हं, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई. श्री हां, स्वामी हां. समर्थ. श्री स्वामी समर्थ.